शुभम भवतु। या जी या। तुम्ही येतायसा असा सांगावा आला होता जी। देवी, आज त्याला कसं काही येणं केलं? मी इथे येणं अतिशय महत्त्वाचं आणि क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं, म्हणून आले आहे मी। तू श्री खंडेरायांना निरोप पाठवलास की तू जेजुरी सोडून जाते आहेस, होय ना? होय जी। आणि ह्याबद्दल साऱ्यांना कल्पना असेलच। होय, म्हणजे आता काहीही लपून राहिलेलं नाही। तेव्हा आता आपण सर्वांसमक्षच बोलूया जी। मुळात मी इथे श्री खंडेरायांच्या सांगण्यावरून तुझ्याशी बोलायला आले आहे। त्यामुळे मला सगळ्यात आधी हे जाणून घ्यायचं आहे की तू असा निर्णय का घेतलास? देवी, अहो तुम्हासनी तर समजा ठावच आहे, आणि हे काय आज घडत नाही, हे कवा धरणं चालू आहे। म्हणजे जेव्हा धरणं माझं देवांसंग लगीन झालं आहे तेव्हा धरणं हे समजा चालूच आहे बघा। कुणासनी माझं ऐकून घ्यायचंच नाही। बानूला ह्यो वाडा दिला आहे, समद आहे, पर देवच हात नसत्याल तर ती एकलीच पडणार आहे ना व? त्याविषयी मी बानूशी नंतर बोले, परंतु ह्या क्षणी मला तिची भूमिका जाणून घ्यायची आहे। बानू। वय देवी, आता तुम्हीच मला सांगा का म्या काय आणि कुठं चुकले ते? देवी, म्या हाता आले ती देवांसाठीच नव्ह का मला त्यासनी बघता यावं, मला त्यांचं दर्शन मिळावं। ह्या पलीकडे मला अजून काय हवं आहे, पर ते भी मला मिळणं झालं आहे। तू तर असं म्हणते आहेस की श्री खंडेरायांचं दर्शन होणं देखील तुला दुर्लभ झालं आहे, परंतु आख्यानासाठी गडावर येण्यास तुला मज्जाव नाही। गडावर कुठलीही विशेष घडामोड असेल तर त्यासाठी तुला बोलवणं पाठवलं जातंच। त्या दिवशी गडावर विशेष भोजनाचा कार्यक्रम होता, त्यासाठी देखील तुला निमंत्रण दिलं गेलं होतं। तेही श्री म्हाळसा देवींनी स्वतः तुला निमंत्रण दिलं होतं। वय देवी, अहो पर हे आज घडत आहे, उद्याच्याला बी असंच घडल असं कोणी सांगावं? होय, आणि म्हाळसा देवी बी राग करतात ना? होय, त्यांचा राग विनाकारण आहे असं मला वाटत नाही। त्यांना काहीही कल्पना नसताना हा विवाह झाला ह्याचा त्यांना आधी राग होता, परंतु बानू, तुला देखील हे सत्य आता स्वीकारावंच लागेल की गेल्या काही दिवसात त्यांनी तुझ्यावरचे निर्बंध, अर्थात तुला जे निर्बंध वाटतात ते कमी केले आहेत। त्यांना देखील हळूहळू आता हे पटायला लागलं आहे असं तुला वाटत नाही का? अजामेळ, एक पिता म्हणून आपल्या मुलीची काळजी असणं स्वाभाविकच आहे, परंतु ह्यात तुम्ही देखील काहीतरी भूमिका घेणं आवश्यकच आहे। आता म्या तुम्हासनी काय सांगावं? लग्न अगोदर म्या बानूला सांगितलं होतं का म्हाळसा देवीसनी हे आवडणार नाही, त्यांचा राग राग होणार। तरी बी देवांचं बानूचं लगीन झालं तेव्हा माझ्या मनात होतं आणि तसंच झालं बघा। माया बानूला तिची जागा नाही गावली हो, त्यांचा तंटा व्हायला लागला। आणि खरं सांगू का देवी, मला नाही समज नग झालाय।
म्हणजे नगत त्यो तंटा नगच हे समजा. असं वाटतं का त्या परीस मी हात नसलेलंच चांगलं आहे. माझ्या बानून तुम्हाला हे सांगितलं असलं ना तरी माझ्या मनामध्ये तेच होतं बघा. माझी बानू हातनं गेली ना तर समज व्यवस्थित होईल. म्हाळसा देवीसने होवा तसा संसार त्यांचा सुखाचा होईल. म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच ही भूमिका योग्य वाटते आहे आणि म्हणूनच तुम्ही या निष्कर्षापर्यंत आला आहात असं मला म्हणावं लागेल. बानू, मी तुझ्यावर कोणताही निर्णय लादणार नाही. मी केवळ तुझी समस्या जाणून घेण्यासाठी आले आहे आणि ह्यावर काही मार्ग निघतो का हे पाहायला आले आहे. आणि माझी खात्री आहे की ह्यातूनही मार्ग सापडेल. बानू, तू चंदनपुरीला परत जाऊन काय करणार आहेस? हे काय करणार म्हणजे शरडासने घेऊन रानात जाणार, वस्तीवरले काम करणार, अजून काय करणार? श्री खंडेरायांपासून दूर राहून. मी हातनं गेले तरी देवांची जागा आहे माझ्या मनामध्ये. ती काय पुसली जाणार आहे वय? निश्चितच नाही. आणि म्हणूनच आज तू हा निर्णय घेणं उचित नाही असं मला वाटतं. अर्थात निर्णय हा सर्वस्वी तुझाच असेल. तिला तिची मानाची जागा मिळायला हवी, तिला मान मिळायला हवा. आम्हाला दुसरं काय बी नका हो. पण तसं काही होणार नाही हे बी खरं आहे बघा. बानू, मी तुला आता जे सांगेन त्याने हा प्रश्न सुटणार नाही. परंतु तरीही मी तुला सांगते, तुला राजसभेत जे मानाचं स्थान हवं आहे ते तुला मिळेल. मी स्वतः श्री खंडेराय आणि म्हाळसा देवींशी याविषयी बोलेन. मला तुझ्याशी आणखी थोडं बोलायचं आहे. काय जी? इथे नाही, मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे. या जी. बाणाईने जेजुरी सोडून जाण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यापासून तिला परावृत्त करण्याचे दायित्व लक्ष्मीदेवी तुमच्यावर आहे. हे कार्य निश्चितच सोपं नाही. या कार्यात बाणाईने थांबावं म्हणून तुम्हाला तिला काहीतरी शाश्वती द्यावी लागेल अशी परिस्थितीही उद्भवू शकते. परंतु तुम्ही जर बाणाईला काही वचन दिलं, अर्थात तिने ही जेजुरी सोडून जाऊ नये म्हणूनच ते असणार आहे, परंतु त्यामुळे काही नवीन समस्या उद्भवायला नको. बानू, आता मला तुझ्याशी आणखी महत्त्वाचं काही बोलायचं आहे. खरं तर तुझ्या मनात आणखी काय काय सुरू आहे हे जाणून घ्यायचं आहे मला. देवी हवा आता अजून काय सांगू? मी देवांसंग लगीन करून आले तेव्हा माझं देवांसंग संसार व्हावा एवढंच सपान होतं माझं. ते काय झालं नाही बघ. आता आल्यावर हे समजलं का म्हाळसाताई माझा रागरागच करतात. त्यासनी हे समजा आवडलेलं नाही. आणि जसं मला हे समजलं मला बी राग यायला लागलं.
परंतु पंधरवड्यातून 2 दिवस तुम्ही दोघांनी भेटावं हे त्यांनीच तुम्हाला सांगितलं होतं. होय की होय. परहत येत असताना देवासनी म्हाळसादेवींच्या मनात काय चाललं आहे हे ठाव नसते होय. आणि त्या काय असंच येऊ देत असतील देवासनी? कदाचित तसं असेलही. नाही देवी, तसं नाही हे मला ठाव आहे. खरं सांगायचं तर माझं देवांसंग लगीन झाल्यावर देव मला कधी मिळालंच नाही. माझा आणि देवांचा संसार असा धड झालाच नाही. मला कळतंय तुला काय वाटतं आहे ते, आणि तुझं म्हणणं अयोग्य आहे असंही नाही. आणि म्हणूनच मला ठाव पडलं का माझी जी जागा आहे जी त्यासनी वाटते ती तशीच राहणार. मग त्यासाठी मी काय बी केलं तरी त्यासनी ते नाही आवडणार. मग त्या परीस मी हात न गेलेलंच बरं. बानू, तुझं म्हणणं मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेन, परंतु मी एक सांगू इच्छिते. ह्या पुढे पंधरवड्यातून 2दा म्हाळसा देवींच्या त्या वचनानुसारच तुम्हा दोघांची भेट होईल, आणि त्यात कोणताही अडसर निर्माण होणार नाही अथवा हेतू पुरस्सर निर्माण केला जाणार नाही. लक्ष्मी देवी, बानूने जो निर्णय घेतला आहे त्यापासून तिने परावृत्त व्हावं म्हणून तुम्ही तिची भेट घ्यायला गेला आहात. हे कार्य जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाहीये. बानूच्या मनात अनेक गोष्टी खदखदत असणार, आणि अशा वेळी ते सारं काही बाहेर येणार. ते तुमच्याशी सारं काही बोलणार, आणि हे होणं हे तर स्वाभाविक आहे. देवी, तुम्हाला या अशा परिस्थितीत काय निर्णय घ्यावा लागत असेल हे या क्षणी कळणं कठीण आहे. मला आता निघायला हवं. संध्याकाळ झाली आहे. गडावर परत जायला हवं मला. वैजी, बानू, मी जे सांगितलं ते लक्षात ठेव म्हणजे झालं. देवी, बानू, मला जे योग्य वाटलं ते मी तुझ्याशी बोलले. आता हा निर्णय तुला घ्यायचा आहे. परंतु मी एक सांगेन, तुझं इथे राहणं शुभ ठरेल ह्यात शंका नाही. माझे शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. जी. देवांना प्राप्त करून घेण्यासाठी जशी तू तपसाधना केलीस तसंच तुझ्याशी विवाह व्हावा म्हणून त्यांनी देखील अपार कष्ट सोसले आहेत. 12 वर्ष ते तुझ्याशी विवाह व्हावा याची प्रतीक्षा करत होते. म्हाळसा देवींच्या शापामुळे ते वृद्ध देखील झाले होते. तुझं असं वागणं म्हणजे त्यांच्या अथक प्रयत्नांना डावलण्यासारखं होईल. नाही जी, अहो तसं काय बी माझ्या मनामंदी बी नाही. सर्व गोष्टींच्या विचारांती काय तो निर्णय घे. जी, येते मी. लक्ष्मीदेवी आणि बानूची भेट झाली असेल का? बानूने त्यांना काय काय सांगितलं असेल? काय काय बोलणं झालं असेल त्यांच्यात? जोवर लक्ष्मीदेवी परत गडावर येत नाही तोवर आता मला हे सारं जाणून घेण्याची खूपच ओढ लागली आहे. एक मात्र निश्चित की बानूने काहीही करून जेजुरी सोडून जाण्याचा तिचा निर्णय सोडून द्यायला हवा.
बानुताई, अहो लय रात झाली आहे बघा, जेवाय वाढून हवं. आज कुणासनी जेवण नाही जायचं. मगा धरणं म्हणतोय निघायचं का निघायचं का, काय बी बोलाय तयार नाही. अरे असं कसं काय सांगणार इतकं झटक्यामध्ये? मला बी विचार करायला येळ हवा आहे. अगं पण बानू, आता कसला विचार करत बसली आहेस? लक्ष्मी देवी येऊन तुला सांगून गेल्या का तुला मानाची जागा मिळेल राजसभेत. मग आता कसला विचार करायचा? अगं पण मावशी नुसतं तेवढंच आहे होय. माझ्या मनाचा कोणी विचार करत नाही असं सांगितलं आहे म्या त्यासनी. ते समजा विसरून जाऊ आहे म्या. अगं अरे बानू, जेवण दे. बानू, तुला एक सांगतो बघ, आज पतूर तुला काय बी कमी पडू दिलं नाही म्या. तुला लहानाची मोठी केली, देवासंग तुझं लगीन झालं, तू आता जेजुरीत राहायला आलीस. समज चांगलं झालं बघ. पर बा म्हणून मला तेव्हा बी तुझी काळजी वाटत होती आणि आता बी काळजीच वाटते. या अगं मलाच नाही, आम्हा समजायची तुझी काळजी वाटते बघ. पर एक ध्यानात ठेव, आता तुला ठरवायचं आहे आता राहायचं का नाही ते. आता तूच ठरव, आता राहायचं का जेजुरी सोडून चंदनपूरला जायचं ते. होय बाण, आता जे काय ठरवायचं असेल ते तुझं तूच ठरव. आम्ही कोणी सांगते म्हणून नग करू, तुझं तूच ठरव. आता राहायचं का चंदनपूरला जायचं ते. कुणास ठाव असं कशा पायी होतंय या ते. एकीकडं असं वाटतं का आता नगर राहायला, पर दुसरीकडे असं बी वाटतंय का असं करून नाही चालायचं. म्या हात राहायच हो. मला तर या बानूचं काय बी कळना झालंय. आता आम्ही किती बी सांगितलं तरी ऐकणार आहेस वय तू? अगं लक्ष्मी देवी येऊन सांगून गेल्या तुला आणि अजून तुझं समाधान नाही झालं? अगं मावशी, लक्ष्मी देवी मला जे म्हणल्या ते समज पटतंय मला, आणि म्हणूनच मी विचार करते का काय करायचं आणि काय नग ते. आताच्या लक्ष्मी देवी येऊन गेल्या नसत्या तर त्या हात नसते बघ. आता पतुरपार जेजुरीच्या मोहरत चंदनपुरीच्या वाटेनं चालत असतो आपण. वय पर देव तर तुम्हासनी म्हणलं होतं, तेसनी सांगितलंय बिगर हातनं जायचं नाही म्हणून. तेसनी काय वाटलं असतं तुम्ही असं न सांगता गेल्या? कुणास ठाव. बानू, ऐक माझं, देवासनी बी असंच वाटतंय तू हातच राहावं म्हणून. त्याचा विचार कर. हे शेवंती, आता तिला ठरवू दे काय करायचं ते.